शंकराचार्यांनी मातोश्रीवर ठाकरेंची भेट घेताना संधानमध्ये वाद, उद्धव ठाकरेंसोबत घात झाल्याचं अविमुक्तेश्वरांचं विधान, तर ठाकरेंनीच हिंदुत्वाला धोका दिला, महंतगिरींनी सुनावलं. शाहू महाराज आणि सतेज पाटील विशाळगडावर दगडफेक तोडफोड झालेल्या वस्तीला दिली भेट, महिलांना अश्रू अनावर, नुकसान भरपाई देण्याची मागणी. पूजा खेडकर यांचं महाराष्ट्रातील प्रशिक्षण थांबवलं, 23 जुलैपूर्वी मसुरीच्या अकादमीत हजर राहण्याचे आदेश, राज्य सरकारच्या अहवालानंतर खेडकरांवर कारवाई. सुनेत्रा पवार शरद पवारांच्या निवासस्थानी मोदी बागेत, सुनेत्रा पवार अजितदादांच्या भगिनींना भेटायला गेल्या होत्या. सूरज चव्हाणांचं स्पष्टीकरण, काल भुजबळांनी ही भेट घेतल्यानं चर्चा नव्हता. ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी प्रकाश आंबेडकर मैदानात 25 जुलैपासून आंबेडकर चैत्यभूमीवरून आरक्षण बचाव यात्रा काढणार, तर संभाजीनगरला यात्रेचा समारोप करणार. विधानसभेपूर्वी महायुतीत राजकीय नाट्य रंगण्याची शक्यता, सावंतवाडी मतदारसंघावरून भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत रस्सीखेच. वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहिर शहाला 30 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी, कोर्टात आणण्यासाठी मिहिरला पोलिसांकडून स्पेशल ट्रीटमेंट. आजारी मुलीला दवाखान्यात नेण्यासाठी वडिलांचा 7 किलोमीटर पुराच्या पाण्यातून प्रवास, गडचिरोलीत अनेक ठिकाणी रस्ते पूल नसल्यानं जीव धोक्यात टाकण्याची वेळ. समृद्धी महामार्गावर पुन्हा पडलं भगदाड, ढिसाळ कारभार समोर, अपघाताची दाट शक्यता, एमएसआरडीसी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप. पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांची गर्दी, आषाढी एकादशीच्या दिवशी विठवास परिधान करण्यात येणारा पोशाख मंदिरात, हस्तकलेतून विणलेलं महावस्त्र भाविकांकडून अर्पण. आणि यानंतर पाहूयात बिग अँड फास्ट हेडलाईन्स. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं बोलावली सर्वपक्षीय बैठक, 22 जुलै ते 12 ऑगस्टपर्यंत चालणार अधिवेशन, अर्थमंत्री 23 जुलैला अर्थसंकल्प सादर करणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत करणार भाषण, 26 सप्टेंबरला संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला मोदी संबोधित करण्याची शक्यता, संयुक्त राष्ट्रांच्या संभाव्य वक्त्यांच्या यादीत मोदींचं नाव. दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या जामिनाबाबत 29 जुलैला सुनावणी, ईडी सीबीआयला नोटीस प्रसिद्ध करून मागितलं उत्तर. मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये पावसाचा धुमाकूळ, मुसळधार पावसामुळे क्षिप्रा नदीच्या पाण्याची पातळीत वाढ, अनेक मंदिरं नदीच्या पाण्याखाली बुडाली. आसाममध्ये पावसाची रिपरिप सुरू, सतत कोसळणाऱ्या पावसामुळे ब्रह्मपुत्रा नदीच्या पाणी पातळीत वाढ, पाणी पातळी वाढल्यानं मोरेगावमध्ये पूर परिस्थिती. बिहारला मुसळधार पावसानं झोडपलं, फारबिसगंजच्या अम्हारा परिसरातील नदीला पूर, पुरामुळे पूल कोसळला. बेळगावच्या कारवारमध्ये महामार्गावर दरड कोसळली, दरड कोसळल्यानं 2 गॅसचे टँकर नदीच्या पाण्यात वाहून गेले, 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. जम्मू काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात दहशतवाद्यांचा हल्ला, दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात लष्कराच्या कॅप्टनसह 4 जवान शहीद, एका पोलिसाचाही मृत्यू. छत्तीसगडच्या सुकमामध्ये 4 नक्षलवादी पोलिसांसमोर शरण, 20 लाखांचे रोख बक्षीस असलेले नक्षलवादी पोलिसांना शरण आले. अमेरिकन अध्यक्षपद उमेदवारीसाठी रिपब्लिकन पक्षाकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावावर शिक्कामोर्तब, तर जेम्स डेव्हिड व्हॅन्स यांची उपाध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी निवड. अभिनेत्री रकुलप्रीतचा भाऊ अमनप्रीत सिंग याला अटक, ड्रग्ज प्रकरणातील हैदराबाद पोलिसांची मोठी कारवाई, अमनप्रीतसह 5 जणांना घेतलं ताब्यात.